घावळ संदर्भातील आरोपांनंतर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या, शिंदे कदमांच्या पाठीशी, सूत्रांची माहिती। शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही, कुणाचा दबाव होता, चौकशी होणार, कोणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। घायवळ प्रकरणामध्ये अजित पवारांकडून स्पष्ट। सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड, आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही, गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। पोलिसांनी नाकारल्यानंतरही घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला, ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी। घायवळ प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। नागपुरात ओबीसींचा मोर्चा, मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगे यांच्यासह लक्ष्मण हाके ही मोर्चात सहभागी। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, ओबीसी आंदोलनावरून विजय वडेट्टीवार यांचा इशारा, तर योग्य मार्ग काढला जाईल, अजित पवारांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका, दोघांच्या युतीत पवारांच्या एनसीपीला घेता येईल का, चाचपणी सुरू। शरद पवार आणि संजय राऊतांमध्येही परवा बैठक झाल्याची माहिती। लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यानं आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य। कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दूध आणि दुधाशी संबंधित योजना, शेतकरी कर्जमाफीत बसत नसल्यामुळे वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत, संजय राऊतांची खोचक टीका। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नका, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होणार आहे, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार, उद्या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रम।